स्वामींच्या जीवनातले बरेच प्रसंग तुम्ही रंगवलेत ना हो. सिरियलमध्ये. तर असे कोणते प्रसंग आहेत की खरंच म्हणजे ते एवढे ॲक्टिंग करताना ते इतकं पॉवरफुल झालं? असे कुठले प्रसंग स्वामींच्या जीवनातले तुम्ही साकारलेत? खरं सांगू का, ही भूमिका साकारणं म्हणजे एक तर फार, म्हणजे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की आज जे ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांची भूमिका साकारण्याची संधी मला आज मिळाली. ते खरंच मी स्वतःला फार नशीबवान समजतो या गोष्टीकरता. आणि म्हणजे मला बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की अरे तुम्ही हे करताना म्हणजे काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं? पण खरं सांगू का, म्हणजे मी ज्या क्षणी मला ही भूमिका मिळाली ना, मला आजवर कधी पण ना या गोष्टीत दडपण 1% पण नाही मला. जबाबदारी म्हणाल तर 100% आहे. खूप मोठी जबाबदारी आहे. पण दडपण असं कधीच नाही आलं मला. मी डे वनपासून कधी आलं नाही मला दडपण. बरं, एक असं आहे की आता माझ्या लहानपणापासून म्हणा किंवा माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घरात स्वामींचं आहे. माझ्या आजोबांपासून स्वामींचं घरात करतात. त्यामुळे स्वामींना मी लहानपणापासून घरात पाहत आलेलो आहे. म्हणजे माझ्याकरता स्वामी मी कधी असं देव किंवा अरे बापरे म्हणजे भीती किंवा असं न बघता ना, स्वामी हे कायम मी माझ्या घरातली एक व्यक्ती म्हणून पाहत आलो आहे. म्हणजे जसे माझ्याकरता आजोबा होते ना घरात, तसं मी स्वामींना पाहतो आहे लहानपणापासून. त्यामुळे ते मला असं खूप ते वेगळं कनेक्शन आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं, लहानपणी असो किंवा आत्ताही असो, असा काही प्रॉब्लेम असेल ना, तर एक तर आपण कोणाला सांगतो, घरातल्या मोठ्या माणसांना सांगतो. बरं, तर काही गोष्टी ज्या आपण नाही सांगू शकत, तर आपण कोणाला सांगतो मग त्या? आपण देवाशी बोलतो ना आपण मनात. सो मी बऱ्याचदा असं व्हायचं की आमच्या घरात मोठा फोटो आहे स्वामींचा. तर फोटोसमोर उभं राहायचं आणि जे काय तू मनात सांगून टाकायचं ते. बरं, ती सवय माझी आज पण आहे, अजूनही असते ती. त्यामुळे ते इतकं कनेक्शन वेगळं आहे ना ते. म्हणजे म्हणून मगाशी म्हटलं की स्वामींना लहानपणापासून मी घरातली एक मोठी व्यक्ती, आजोबा ह्याच नात्याने पाहत आलेलो आहे. सो ऑफकोर्स एक म्हणजे आदरयुक्त भीती आहेच, श्रद्धा मनापासून आहे आणि भरपूर आहे. आणि भक्ती म्हणाल तर भक्ती करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. आणि माझी भक्ती करण्याची पद्धत विचाराल तर मी हेच म्हणेन की जसं मी सांगितलं की मी आणि ते आम्ही एक छान, ज्या व्यक्तीशी आपण कम्फर्टेबली बोलू शकतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी मांडू शकतो ना, सो अशा पद्धतीची भक्ती आहे माझी, की मला आवडतं. आणि कधीही काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल किंवा खुश असेल मी, तरी सांगतो मी. म्हणजे ना एक गंमत आहे, आता ही योगायोग म्हणा काय मला माहीत नाही, पण हे प्रत्येक वेळेस जुळून आलं आहे. लहानपणीसुद्धा आहे ना आमच्या घरामध्ये एंटर केलं ना आम्ही किंवा समोरच स्वामींचा फोटो होता. मग त्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झालो. पहिले मी एकटा राहायचो, सेम होतं. एंटर केलं की समोरच स्वामींचा फोटो होता. पण आत्ता परत इथे फॅमिली जेव्हा मी शिफ्ट झालो मुंबईमध्ये, सेम आहे. दार एंटर केलं की समोरच स्वामींचा फोटो आहे. त्यामुळे होतं काय ना, घरात येताना आणि घरात जाताना, चला मी येतो किंवा मी आलो, हे ते बोलणं तुमचं होतंच ते. तर मला असं वाटतं की हा पण एक भक्तीचा भाग आहे हा, जी प्रत्येकाची वेगळी असू शकते. कोणाला पूजेतून आनंद मिळतो, कोणाला नामस्मरणातून आनंद मिळतो किंवा कोणाला ध्यानधारणेतून मिळतो, तर कोणाला गप्पा मारून मिळतो. आणि मला गप्पा मारून मिळतो आनंद त्यांच्याशी. नाही, आणि भक्ती आणि प्रेम खरं म्हणजे वेगळं नाही आहे, ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत नाही का? Exactly. प्रेमातनंच भक्ती येते. आपण फक्त देवाला कुठेतरी दूर समजतो किंवा जसं तुम्ही म्हणालात की चमत्कारांच्या खूप पलीकडे आहे देव आहे. एक्झॅक्टली तसंच आहे ते. आणि तुम्ही म्हणा त्याचप्रमाणे काय नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि मला ती दुसरी बाजू जास्त आवडते रादर, की आपण जर त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारू शकत असू आणि आपल्या मनात सांगू शकत असू ना, सो मला ते फार आवडतं आणि त्यात मला फार आनंद मिळतो. तुमचं म्हणजे स्वामींशी असलेलं जे आपण म्हणतो ना आधीपासूनचं फ्रॉम द हार्ट असं जे एक नातं आहे, भावनिक नातं आहे, ते अगदी म्हणजे जन्मापासूनचं आहे का? हो, हे पहा आता काय, माझ्या जन्माच्या आधीपासून घरात स्वामी म्हणजे स्वामींचं करतात. त्यामुळे माझी खरं तर स्वामींशी ओळख म्हणाल ती माझ्या आजोबांमुळे. कारण आजोबा स्वामींचं करायचं, त्यामुळे स्वामी काय आहेत हे आम्हाला आजोबांकडून कळायला लागलं. आणि म्हणजे माझं सगळं बालपण किंवा माझं आत्तापर्यंतचं सगळं आयुष्य हे आजी आजोबांकडे गेलं माझं. सो मी त्यांच्याचकडे वाढलो. त्यामुळे लहानपणी त्यांच्याचबरोबर मग अक्कलकोटला जाणं असेल किंवा इतर कुठली म्हणजे देवस्थान असेल, पंढरपूर असेल, कुठे असेल, सो त्यांच्याबरोबर मी प्रत्येक ठिकाणी फिरलो आहे. आणि स्वामींबद्दल पण त्यांच्याकडूनच मी बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यात आणि जाणून घेतल्यात. पण लहानपणी एवढं कळायचं नाही ना की काय आहे काय नाही. पण एक थोडासा वेळ पुढे 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 गेली, मग त्या हळूहळू एक 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 गोष्टी कळायला लागल्या.
बरं तोपर्यंत कनेक्शन असतं, म्हणजे माहिती असतं की मला काही अडचण असेल तर मी कोणाला सांगायचं हे माहिती आहे. पण त्यांच्याबद्दल ज्या खूप गोष्टी असतात त्या लहानपणी एवढ्याशा माहीत नसतात किंवा आपण त्या मॅच्युरिटी पण नसते तेवढं जाणून घेण्याची. पण जसं जसं तुमचं वय वाढतं आणि मग तुम्हाला एक गोष्टी कळायला लागतात, मग हळूहळू एक गोष्ट उलगडत जाते. आणि खरं म्हणाल तर मला मॅक्सिमम गोष्टी, खूप जास्त गोष्टी खरं त्या 4 वर्षामध्ये अजून जास्त प्रकर्षाने कळाल्या. आणि आता तर खरं मी म्हणजे माझं हेच कायम म्हणणं असतं की मला सध्या तर रोज स्वामी नव्याने कळत आहेत. कारण स्वामींचा स्वभाव हा इतका अनप्रेडिक्टेबल आहे की असं होऊ शकत नाही तुम्ही आज स्वामींबद्दल वाचलं आणि उद्या तुम्हाला कळालं, हे होऊच शकत नाही. मग लोकांचं आयुष्य निघून जातं वाचण्यामध्ये पण कळत नाही ते खूप अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने स्वामी म्हणाल तर स्वामी म्हणजे आई. घरात आई कशी असते की लहान बाळ असतं घरामध्ये आणि समोर समजा विस्तू आहे, तर आई म्हणते जाऊ नको तिकडे, जाऊ नकोस, तुला चटका बसेल. ती दोनदा प्रेमाने सांगते. पण जर लहान मूल ज्याला नाही कळत ते जातंच शेवटी तिकडे, तर मग ती ओरडते, रागवते त्याला. पण त्या रागवण्याच्या मागचा उद्देश काय असतो की त्या लहान मुलाला इजा होऊ नये हा उद्देश असतो. सो स्वामींचं तसं आहे. म्हणजे ते बऱ्याचदा रागावतात, चिडून बोलतात, पण त्याच्यामागे प्रेम असतं. म्हणजे भक्ताचं किंवा त्या व्यक्तीचं भलं व्हावं हाच उद्देश असतो. सो मला असं वाटतं की स्वामी आणि आई हे खूप सिमिलर आहेत, सेम आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.